ला 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 ला. हे तुम्ही गायचं ते सर्कल करता ना पहिलं, तेव्हा तुम्ही हे सगळं गायचं. ला 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 ला. आणि मग 8 काउंट काहीतरी मी अरेंज करेन म्युझिक, आणि मग आपण गाणं सुरू करू. कसं वाटतंय? नाही, ठीक वाटतंय, पण आधी मॅडमला सगळं दाखवावं लागेल. आय मीन ऐकवावं लागेल. हो. राकेश, आपले पोस्टर्स झाले? नाही ग माहिती. अरे माहित नाही काय, मग जाऊन बघ ना. हे बघ, कम्प्लीट नाही ना झाले तर मॅडम मला धरतील प्लीज. हे ते बघू नंतर. तू कविता वाचणार होतीस ना, कुठे मग? गॉड, ते राहूनच गेलं रे. राकेश, कविता ऐकून जा ना प्लीज. थांब. वधू सजली, वधूची शेज सजली, वधू सजली, वधूची शेज सजली, हातावर मेहंदी, भाळावर बिंदी सजली, पापण्यात स्वप्न सजली, स्वप्नात प्रियतम, पापण्यात स्वप्न सजली, स्वप्नात प्रियतम, लग्नवेदी सजता कोणास ठाऊक कशी, अर्थी ही सजली. कशी वाटली? छान आहे. मला नाही आवडली. इट्स सो डिप्रेसिंग. म्हणजे पहिल्या 3 लाईन्स चांगल्या आहेत, पण ते अर्थी वगैरे, कम ऑन यार, इट्स सॅड. अरे तेच तर पोर्ट्रे करायचे आपल्याला. म्हणजे हुंड्याचा विषय किती भयंकर आहे हे कळून येतं या कवितेतून. मी पोस्टर्सचं बघतो. यू कॅरी ऑन. ओके. तू का गप्प झालास? हो, जस्ट थिंकिंग अबाउट डावरी इशू. आपल्या लाईफ पार्टनरकडनंच कसे पैसे उकळतात ना हे लोक. अरे तेच तर. म्हणून आम्ही पालकांकडनं ना तशी शपथ घेणार आहोत की हुंडा देणार नाही, घेणार नाही. तशा सह्याही घेणार आहोत त्यांच्याकडून. डू यू थिंक इट विल वर्क? आय बिलीव्ह इट विल वर्क. then it's really a good idea. चला, आजची सगळी कामं झाली. तुझं उद्याचं काय आहे? उद्या I have no such plans. If need be, I'll come. ॲक्च्युली अशी काही नीड नाही आहे. म्हणजे बघ, तुला टोटॅलिटीमध्ये सगळं कळलंय ना आता. तू घरी जाऊन कंपोज केलं तरी चालणार आहे. खरं सांगू, मला तुझ्याबरोबर राहायला खूप आवडतं. आय रिअली लाईक युअर कंपनी. थँक्स फॉर युअर कॉम्प्लिमेंट. जाऊया. राकेश येऊ दे ना. मग तू एक काम कर, तूच इथे राकेशसाठी थांब. तोपर्यंत ना मी मॅडमला भेटून येते, तिथूनच निघेन. ओके? राकेश आला तर त्याला सांग मी निघाले. बाय. मी काय राकेशला सांगायला इकडे थांबलोय? तू थांबली असतीस म्हणून म्हटलं. बाय राकेश. काय ग, अंधारात बसून काय चाललं होतं? बाबा, मी इतकी वाईट मुलगी आहे का हो? अरे, कोण म्हणतं तू वाईट आहेस म्हणून? सगळेजण असं म्हणतात की मी हे सगळं मुद्दामून केलंय. आय नो. काय माहितीये का बेटा, की आपल्याला कल्पनाही नसते की काय परिणाम होतील आपल्या एखाद्या छोट्याशा कृतीचे. म्हणजे काय होतं की आपण
डेस्परेशनमध्ये, उत्साहामध्ये काहीतरी करून बसतो आणि मग जेव्हा त्याची रिपरकेशन्स जाणवतात ना, तेव्हा सगळा टोन बदललेला असतो. म्हणून आपण जी काही गोष्ट करू त्याचे परिणाम काय होतील ह्याचा विचार करून जर का ते केलं ना, तर मग पश्चात्ताप करायची वेळ येत नाही. आणि ह्यालाच म्हणतात सारासार विचार. क्यों? आजी म्हणाली एवढेच गट्स असतील तर स्विम अगेन्स्ट द करंट. करेक्ट. थोडा विचार करणं. काय माहिती का सोना, प्रसिद्धी आहे ना ही एका रात्रीतही मिळू शकते ग, पण ती रात्र संपता संपता लगेच जाऊही शकते. यश, पैसा, कीर्ती ह्यांचं नेमकं असंच आहे. स्वस्तातही मिळू शकतात त्या. पण मी काय म्हणतो, ह्या गोष्टी स्वस्तात किंवा सवंगपणे मिळवण्याच्या ऐवजी डिग्निटीने मिळवाव्यात. हं? आता तुझ्या आजीचंच बघ ना. आज बाहेर त्यांच्या शब्दाला जो मान आहे, किंमत आहे, ती किंमत आणि तो मान त्यांनी कमावलेला आहे. बेटा, तूही असंच काहीतरी कर. पेशन्स, सिन्सिअरिटी आणि हार्डवर्क हे तुझ्या मानच्या मधले गुण तू उचल. कोणत्याही क्षेत्रात उडी मार. बघ, यश तुझ्या पायाशी लोळण घेईल आणि मग आमच्या बेबी डॉलला असं अंधारात हिरमुसून बसायची वेळ येणार नाही. काय? लक्ष्मी, आवरलं की नाही तुझं? 2 मिनिटं आटपते. ए काय ग 2 मिनिटं आवर ना लवकर. सगळे गेले सुद्धा. अगं आटपते, झालंच की. काय घाई हाय एवढी? काही नाहीये. रखमा काकू म्हणत होती सगळं व्यवस्थित ठरवायला पाहिजे, कधी करायचं, काय करायचं. आता काय कशाचं करायचंय? समजा झालंय नव. झालं सगळं? वय खरं? वय. म्हणजे सगळं माहिती असून मला काहीच माहिती नाही असं व्यवस्थित दाखवता येतं तुला लक्ष्मी? म्हणजे नाही म्हणजे आतून गुदगुल्या होत आहेत पण वर अगदी साळसूतपणाचा वा. आता काय बाई म्हणते निर्मला तू? रखमा काकूंनी मला सगळं सांगितलंय. रखमा काकू म्हणत होत्या तुझ्या वडिलांना बोलवायला पाहिजे. माझ्या बालवय नग, त्याला अजिबात बोलवाय नग. आधीच ते माझ्याकडे पैसे मागत असतं आणि आता त्याच्याकडे तर जास्तच मागत नग ते. बर मग तुझ्या आईला बोलवूया. बघू. बघू काय लक्ष्मी? अगं महासाहेबांना जेव्हा भेटायचं आहे ना तेव्हाच बोलवीन, 1 दिवस आधी. बर जीवाचे आई वडील येणार आहेत ना? नाही नाही तर तो म्हणायचा माझ्या आई वडिलांना काही माहितीच नाहीये. तुला माहिती आहे ना तो कसा आहे ते? बर महासाहेबांना तू सांगणार आहेस का मी सांगू? निर्मला, तू नेहमी महासाहेबांच्या बरोबर असतेस. तू बोलशील का ग त्यांच्याशी? मला सांग, त्यांना काय वाटेल हे समजा कळल्यावर? आता मी काय सांगू ना त्यांना काय वाटेल ते? म्हणजे त्यांना काय वाटेल ते त्यांच्या तोंडूनच ऐकलं पाहिजे नाही का? म्हणजे लक्ष्मी चल आता हे सगळं राहू दे, उद्या सकाळी आवरूयात. हा चल लवकर चल. आणि Yes. क्या बात है, क्या बात है, क्या बात है. Come again. You liked it, Dad? Yeah, yeah, of course. Listen. Ra 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 ra. Acha, you want it this way. Yeah. Ra 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 ra. Oh yeah, it's nice, Dad. It's nice. Thanks. मस्त मस्त मस्त. Thank you. छान सुचतंय तुला एकदम. आवडलं तुम्हाला? एकदम. मला एक सांग, कसं काय वाटतंय तुला इथे?
इथे म्हणजे घरात? नाही रे, इथे म्हणजे इंडियात. ओ, इंडियात. खरं सांगू? नाही नाही, खोटं अजिबात सांगू नकोस. खरं काय ते सांग. डॅड, इथले क्राऊडेड स्ट्रीट्स, डस्ट, पोल्युशन, तरीही आवडायला लागलाय मला हा देश. घामासकट. आणि काय? आणि आय थिंक डॅड, आय हॅव स्टार्टेड फॉलिंग इन लव्ह. डोंट टेल मी. कैवल्य, नाही नाही, म्हणजे आधी ना मला खूप काळजी होती की तू इथे ऍडजस्ट होशील की नाही. अरे पण बेट्या, तू तर चांगला सेटलच व्हायला लागलायस. बट आय एम हॅपी. आय एम रिअली व्हेरी हॅपी. कारण कसं आहे माहिती आहे का, यू आर डुईंग राईट थिंग्स ॲट द राईट एज. हां, बरं. एनिवे, म्हणजे इफ यू डोंट माइंड ना, मला सांगशील ती मुलगी कोण आहे? यू गेस. हां, नाही बाबा, तुमच्या पिढीचं काहीही मी गेस करू शकत नाही. काय डॅड, मला वाटलेलं तुम्ही आधीच ओळखाल. एनिवे, मी सांगतो तुम्हाला. Dad, she is मुक्ता. मी मुक्ताच्या प्रेमात पडायला लागलोय. डॅड, तुम्ही काहीच बोलत नाही आहात. तुमचं काय मत आहे सांगा ना. गिटार वाजव. हा, वाजव. हा. हो 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 हो. काय? हॅलो. बोला. अरे, मी तुझी कधीची वाट बघतेय. हो, मी आज कामात होतो. बोला बोला. जरा वेळ आहे का? काही नाही, सहजच फोन केला होता. जेवलास? मग काय ठरवलंयस? कशाबद्दल? लग्नाबद्दल. मी तुला पेचात टाकते का रे? नाही नाही, तू प्रॉब्लेम मध्ये टाकत नाहीयेस, पण कायद्याने हे लग्न होऊ शकत नाही. कायद्याने अप्रूव्ह नाही झालं तरी चालेल मला. मग ज्या कारणासाठी तुला लग्न करायचं आहे ते कारणच साध्य होणार नाही. कोणतं कारण? आय डोंट नो. पण आधी कधीच तू हा विषय नाही काढलास. आधी आपण दोघेच होतो, आता विदूलाही आहे. माझ्यावर विश्वास नाही?
आहे. तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे रे. पण आईच्या मनातली भीती तो विश्वास मानायला तयार नाही. हसायला काय झालं? हो, कायद्याने मान्य नसलेल्या लग्नाने आईच्या मनातली भीती कशी जाईल या विचाराने मला हसायला आलं. मनाचा वेडेपणा समज. निदान त्याच्या समाधानासाठी तरी. वैजू, विदू जेवढी तुझी मुलगी आहे तेवढीच माझी पण आहे ना. आपण लग्न नाही केलं तरी मी काळजी घेईन तिची. मला एक सांग, आजपर्यंत मी कुठलीही जबाबदारी झटकली आहे का? पण उद्या मला काही झालं तर? काहीतरी वेड्यासारखं बडबडू नकोस. काही होणार नाहीये तुला. हो, पण पद्माकर, तू तिला तुझ्या बरोबर तुझ्या घरी नेऊ शकशील? वैजू, पद्माकर, इतकी माणसं 2-2 लग्न करतात. तुला कोण थांबवणार? तुला जर वाटत असेल की मी तुझ्या प्रॉपर्टीच्या मोहापायी. कम ऑन वैजू, काहीतरी वेड्यासारखं बडबडू नकोस. मला माहिती आहे तसं काही नाहीये. पद्माकर, मी खरंच फक्त विदुलासाठी. प्लीज प्लीज, आता रडू नकोस. रडू नकोस ना प्लीज. बरं मी बघतो काय करता येतं. ओके ओके, रडणं बंद करा आणि आता झोप लागेल ना शांतपणे. हो हो, नक्की हो. हो. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट.